हॅलो स्टुडंट्स, आपण बघत आहे वे ऑप्टिक्स आणि आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे जॉमेट्री बिहाइंड यंग्स एक्सपेरिमेंट, की ज्यामध्ये आपण मॅथमॅटिकली डिराईव्ह केलं हाऊ ॲन इंटरफेरन्स पॅटर्न प्रोड्युसेस ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ लाईट फ्रॉम टू डिफरंट सोर्सेस. आणि प्रोड्यूस होणारा जो इंटरफेरन्स पॅटर्न आहे त्या इंटरफेरन्स पॅटर्नमध्ये ऑल्टरनेटली डार्क आणि ब्राईट बँड कसे फॉर्म होत आहेत त्याचं मॅथमॅटिकल डेरिव्हेशन आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलं. तसेच प्रोड्यूस होणारा जो इंटरफेरन्स पॅटर्न आहे त्या इंटरफेरन्स पॅटर्नची आपण फ्रिंज विड्थ काय आहे, दॅट मीन्स त्याच्यामध्ये सक्सेसिव्ह ब्राईट फ्रिंज किंवा सक्सेसिव्ह डार्क फ्रिंजेस यांच्यामधलं डिस्टन्स काय आहे ते आपण फाइंड आउट केलं. ओके, फर्दर थोडंसं याला रिवाइज करू. अगेन आपण कन्सिडर करत आहे दोन सोर्सेस ऑफ लाईट, दॅट इज S1 आणि S2, की जे दोन सोर्सेस ऑफ लाईट आपण एकमेकांपासून डिव्हाइड केलेले आहेत और सेपरेट केलेले आहेत बाय डिस्टन्स ऑफ स्मॉल डी. या दोन्ही सोर्समधून बाहेर पडणाऱ्या लाईटची वेवलेंथ जर लॅम्बडा असेल तर या दोघांमधून बाहेर पडणारा लाईट या रिजनमध्ये एकमेकांमध्ये काय होतो, इंटरफिअर होतो, मिक्स होतो आणि त्याचा एक पॅटर्न त्याच्या समोर ठेवलेल्या या स्क्रीनवर तो तयार करतो, की जी स्क्रीन या दोन्ही सोर्सेसपासनं आपण सपोज प्लेस केलेली आहे कॅपिटल डी या डिस्टन्सवर. ओके, आपण बघितलेलं आहे की या स्क्रीनवर एक ओ पॉईंट आपण असा कन्सिडर करत आहे विच इज ॲट अन इक्विडिस्टन्स फ्रॉम S1 अँड S2. त्यामुळे ओ या पॉईंटवर लाईटची इंटेन्सिटी आपल्याला काय दिसते, मॅक्सिमम. म्हणून ओ या पॉईंटला आपण काय म्हटलं इथे, ब्राईट फ्रिंज और बँड. अँड आपल्याला माहीत आहे दिस ओ पॉईंट इज लोकेटेड एक्झॅक्टली ॲट द सेंटर ऑफ इंटरफेरन्स पॅटर्न, देअरफॉर इट इज कॉल्ड सेंट्रल ब्राईट फ्रिंज. हे आपण बघितलं. तसेच या स्क्रीनवर इतर असणारे जे पॉईंट आहेत त्या पॉईंटचं पण नेचर ऑफ इल्युमिनेशन काय आहे हे आपण डिसाईड केलं किंवा आपण हे फाइंड आउट केलं. त्यामधला एक जनरलाइज पॉईंट आपण कन्सिडर करत आहे P, विच इज ॲट अ डिस्टन्स ऑफ X फ्रॉम सेंट्रल ब्राईट बँड O किंवा सेंट्रल ब्राईट फ्रिंज O. हे आपल्याला माहीत आहे. आपल्याला माहीत आहे की O पॉईंट पोझिशन आहे ब्राईट फ्रिंजची. हे आपण डिसाईड केलं कशावरून, कारण O हा पॉईंट सेम डिस्टन्सवर आहे S1 आणि S2 या दोन्ही सोर्सेसपासून. याचा अर्थ O या पॉईंटवर दोन्ही सोर्सेसमधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा पाथ डिफरन्स किती आहे, 0. आणि आपण बघितलेलं आहे कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह अँड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्समध्ये, इफ पाथ डिफरन्स बिटवीन लाईट फ्रॉम टू डिफरंट सोर्सेस ॲट एनी पॉईंट इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ वेवलेंथ, मीन्स n लॅम्बडा जर असेल, दॅट मीन्स 0 लॅम्बडा, 2 लॅम्बडा, 3 लॅम्बडा, 4 लॅम्बडा यापैकी जर काही असेल तर त्या पॉईंटवर लाईटची इंटेन्सिटी ऑलवेज कशी राहते, मॅक्सिमम. हे आपण बघितलं. आणि हाच पाथ डिफरन्स जर 2n-1 लॅम्बडा अपॉन 2 म्हणजेच लॅम्बडा बाय 2, 3 लॅम्बडा बाय 2, 5 लॅम्बडा बाय 2 अँड सो ऑन, अर्धा लॅम्बडा, 1.5 लॅम्बडा, 2.5 लॅम्बडा, 3.5 लॅम्बडा, 4.5 लॅम्बडा यापैकी जर काही असेल तर त्या पॉईंटवर लाईटची इंटेन्सिटी काय राहते, कमी. याचा अर्थ या स्क्रीनवर जो इंटरफेरन्स पॅटर्न तयार होत आहे त्या इंटरफेरन्स पॅटर्नमध्ये जे जे पॉईंट ब्राईट आहेत किंवा ब्राईट बँडच्या ज्या पोझिशन्स आहेत त्या प्रत्येक पॉईंटवर, त्या प्रत्येक पोझिशनवर दोन सोर्समधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा पाथ डिफरन्स हा यापैकी राहणार. आणि याच इंटरफेरन्स पॅटर्नमध्ये आपण डार्क फ्रिंजच्या ज्या पोझिशन्स आहेत, ओके, त्या डार्क फ्रिंजच्या पोझिशनवर या दोन सोर्समधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा पाथ डिफरन्स हा राहणार. आहे लक्षात? याचा अर्थ या स्क्रीनवर कुठला पॉईंट ब्राईट आहे किंवा कुठला पॉईंट डार्क आहे हे डिसाईड केलं आपण कशावरून, पाथ डिफरन्सचा यूज करून. ओके, म्हणून आपण सर्वात अगोदर या P पॉईंटवर S1 आणि S2 या दोन सोर्समधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा पाथ डिफरन्स कॅल्क्युलेट केला. आणि आपल्याला माहीत आहे त्या पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला आपल्याला मिळाला काय, X स्मॉल d अपॉन कॅपिटल D. हा आपण डिराईव्ह केलेला फॉर्म्युला आहे अगोदरच्या लेक्चरमध्ये, राईट. याचा अर्थ हा पाथ डिफरन्स डिसाईड करत आहे की P पॉईंट पोझिशन असेल ब्राईट फ्रिंजची किंवा डार्क फ्रिंजची. आता आपण कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स बघताना अजून एक कंडिशन बघितली फॉर ऑब्टेनिंग कन्स्ट्रक्टिव्ह अँड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स, दॅट इज द कंडिशन ऑफ फेज डिफरन्स. काय, फेज डिफरन्सची कंडिशन पण बघितली आपल्याला. इथे आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये पाथ डिफरन्सचा यूज करून P पॉईंट आपल्याला माहीत आहे ब्राईट आहे किंवा डार्क आहे हे डिसाईड केलं.
तसेच याच पी पॉईंट पोझिशन असेल ब्राईट बँडची किंवा डार्क बँडची, हे आपण डिसाईड करू शकतो अजून कशाचा यूज करून, फेज डिफरन्सचा यूज करून. आहे लक्षात? म्हणून आपण हाच डेरिवेशन आपल्याला डिस्कस करायचं, बट नाव आपल्याला इथे कन्सिडर करायचं आता फेज डिफरन्स. त्यामुळे सर्वात अगोदर आपल्याला काय माहीत असणं आवश्यक आहे, रिलेशन बिटवीन फेज डिफरन्स अँड पाथ डिफरन्स. यांच्यामधलं आपल्याला इथे काय करायचं, रिलेशन फाइंड आउट करायचं. ओके, लक्ष द्या इकडे आता. ओके, नाउ वी ऑल नो दॅट अ वेव्ह ऑलवेज ट्रॅव्हल्स थ्रू अ मीडियम इन द फॉर्म ऑफ व्हायब्रेशन. जेव्हा एखादी वेव्ह मीडियममध्ये प्रोपॅगेट होते तेव्हा त्या वेव्हमुळे मीडियममधला प्रत्येक पार्टिकल काय होतो, व्हायब्रेट होतो. राईट? मग तसंच आपण कन्सिडर करता ही एक वेव्ह आहे जी सपोज एस या पॉईंटमधून ओरिजिनेट झालेली आहे. आपल्याला माहीत आहे वन क्रेस्ट अँड इट्स सक्सेसिव्ह ट्रफ टुगेदर इट्स कॉल्ड अ सिंगल वेव्ह. लक्ष द्या इकडे, इज कॉल्ड अ सिंगल वेव्ह अँड धिस लेंथ इट्स कॉल्ड इट्स वेव्ह लेंथ. याला आपण त्या वेव्हची काय म्हणतो, वेव्ह लेंथ. म्हणजे सपोज इफ दिस वेव्ह ट्रॅव्हल्स फ्रॉम पॉईंट एस टू पॉईंट ए, की ज्या दोन पॉईंटमध्ये आपल्याला वेव्हमध्ये प्रोड्यूस होणारा एक क्रेस्ट आणि त्याचा सक्सेसिव्ह काय दिसतो, ट्रफ. तर एस टू ए हे जे डिस्टन्स आहे, या डिस्टन्सला काय म्हणतो आपण, वेव्हलेंथ. ओके, नाव जर एस वेव्हलेंथ एवढं डिस्टन्स, दॅट इज लॅम्बडा एवढं डिस्टन्स जर ही वेव्ह ट्रॅव्हल करत असेल तर या वेव्हमुळे फेज कितीचा क्रिएट होतो तो फेज इथे आपल्याला डिस्कस करायचा. इथे आपल्याला बघता येणार जेव्हा एस या सोर्समधून बाहेर पडणारी वेव्ह सपोज आपण कन्सिडर करू ट्रॅव्हल होत आहे. ओके, नाव लोअर आपल्याला माहिती मीन पोझिशनवर आहे फर्स्ट ऑफ ऑल पॉईंट हा, नंतर अपवर्ड एक्स्ट्रीम पोझिशनवर. ओके, आता इथे आपल्याला फेज अँगल सांगताना किती राहणार, π/2. अगेन अपवर्ड एक्स्ट्रीम पोझिशनपासून मीन पोझिशनवर अगेन फेज π/2. दॅट मीन्स ड्युरिंग धिस कॉन्व्हेक्स पार्ट द फेज प्रोड्युसेस इज व्हॉट, π. आणि नंतरच्या कॉन्केव्ह पार्टमध्ये फेज किती राहणार, अगेन π. देअरफॉर टोटल फेज किती होणार, 2π. दॅट मीन्स आपल्याला काय सांगता येणार, जर एखादी वेव्ह लॅम्बडा एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल्ड करत असेल तर ती फेज क्रिएट करते कितीचा, 2π. याच्यावर आपल्याला डिफरन्सवरून सांगता येणार की फेज डिफरन्स आणि पाथ डिफरन्स यांच्यामधलं रिलेशन. लक्ष द्या आता, याचा अर्थ आपल्याला सांगता येणार अ पाथ डिफरन्स ऑफ लॅम्बडा करस्पॉन्ड्स टू फेज डिफरन्स ऑफ 2π रेडियन. म्हणजे जर पाथ डिफरन्स लॅम्बडा असेल तर त्यांच्यामधला फेज डिफरन्स किती असतो, 2π रेडियन असतो. राईट? मग आपण कन्सिडर करू, लक्ष द्या की सपोज डेल्टा एल हा जर पाथ डिफरन्स असेल तर फेज डिफरन्स फाय किती राहणार हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. काय लक्ष द्या, इफ पाथ डिफरन्स इज लॅम्बडा देन आपल्याला माहीत आहे द फेज डिफरन्स विल ऑलवेज बी 2π. पाथ डिफरन्स ऑफ लॅम्बडा ऑलवेज करस्पॉन्ड्स टू द फेज डिफरन्स ऑफ 2π. then what is the phase difference for path difference of delta L. तर याला आपल्याला मॅथमॅटिकली इथे लिहिता येणार दॅट दिस फेज डिफरन्स फाय इज ऑलवेज इक्वल टू 2π अपॉन लॅम्बडा इंटू डेल्टा एल, वेअर दिस इज फेज अँड दिस इज पाथ. म्हणजे डेल्टा एल एवढा जर डिस्टन्स एखादी वेव्ह ट्रॅव्हल करत असेल तर ती फेज क्रिएट करते कितीचा, फायचा. किंवा दोन पॉईंटमध्ये असणारा पाथ डिफरन्स जर डेल्टा एल असेल तर त्याच दोन पॉईंटमध्ये फेज डिफरन्स किती होतो, फाय, की त्याचा फॉर्म्युला आहे 2π डेल्टा एल अपॉन लॅम्बडा. ओके, यामध्ये हा फेज डिफरन्स आहे आणि हा काय आहे, पाथ डिफरन्स. म्हणून आपण फेज डिफरन्स आणि पाथ डिफरन्सला इथे लिहू शकतो बघा एक्झॅक्टली असं, दॅट द फेज डिफरन्स ॲट एनी पॉइंट ड्यू टू लाईट फ्रॉम टू डिफरंट सोर्सेस, दोन वेगवेगळ्या सोर्सेसमधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा मीडियममध्ये असणाऱ्या एखाद्या पॉईंटवर असणारा फेज डिफरन्स
इज ऑलवेज इक्वल टू 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू पाथ डिफरन्स. ओके, दिस इज द रिलेशन बिटवीन फेज डिफरन्स अँड पाथ डिफरन्स. दोन वेगवेगळ्या सोर्सेसमधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा पी या पॉईंटवर असणारा पाथ डिफरन्स, ओके, हा आहे. तर याच पी पॉईंटवर या दोन सोर्समधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा फेज डिफरन्स किती होईल? 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू पाथ डिफरन्स. ओके, आता हा पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला तर आपण कॅल्क्युलेट केला आहे इथे, त्यामुळे ही व्हॅल्यू आपण याच्यामध्ये प्लेस करू. देअरफॉर या पी पॉईंटवर फेज डिफरन्स विल बी, बघा, 2 पाय अपॉन लॅम्बडा ॲज इट इज हे, आणि पाथ डिफरन्स कितीचा फॉर्म्युला आहे? 2 पाय एक्स अपॉन एक्स स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी. ओके, म्हणजे काय, आता बघा इथे दोन सोर्सेस S1 आणि S2 मधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा पी या पॉईंटवर पाथ डिफरन्स एक्स स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी आहे. तर याच पी पॉईंटवर या दोन सोर्समधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा फेज डिफरन्स किती आहे? 2 पाय एक्स स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी. दिस इज द फेज डिफरन्स बिटवीन लाईट फ्रॉम टू सोर्सेस S1 and S2 separated by distance small d at any point P at a distance x from central bright fringe. ओके, की जो इंटरफेरन्स पॅटर्न आपल्याला अशा स्क्रीनवर मिळत आहे की जी आपण दोन्ही सोर्सेसपासून किती डिस्टन्सवर प्लेस केली? कॅपिटल टी. दिस इज द फेज डिफरन्स टोटल ॲट पॉईंट पी. नाव आपण बघितलं होतं बघा, कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह अँड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्समध्ये फेज डिफरन्सच्या कंडिशन. ओके, इफ the phase difference between light from two different sources at any point is even multiple of pi. जर दोन सोर्समधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा मीडियममध्ये असणाऱ्या कुठल्याही पॉईंटवर असणारा फेज डिफरन्स हा जर इव्हन मल्टिपल ऑफ पाय असेल, म्हणजेच किती? 2 पाय एन, वेअर एन इज 1 2 3 आपल्याला माहित आहे. दॅट मीन्स यालाच आपण काय लिहू शकतो? 0, 2 पाय, 4 पाय, 6 पाय अँड सो ऑन. असा जर फेज डिफरन्स असेल या पी पॉईंटवर दोन सोर्समधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा हा, तर पी पॉईंट पोझिशन असेल कोणाची? ब्राईट फ्रिंजची. आणि याच पी पॉईंटवर या दोन सोर्समधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा फेज डिफरन्स अदर दॅन दिस, दॅट मीन्स 2n-1 पाय, ऑड मल्टिपल ऑफ पाय, म्हणजे किती? पाय, 3 पाय, 5 पाय, 7 पाय. असा जर असेल तर डेफिनेटली पी पॉईंट पोझिशन असेल कशाची? डार्क फ्रिंजची. कळलं सगळ्यांना? अगोदरच्या डेरिव्हेशनमध्ये आपण पाथ डिफरन्सचा यूज करून पी पॉईंट पोझिशन आहे ब्राईट फ्रिंज किंवा डार्क फ्रिंजची हे ऑब्टेन केलं. आता फेज डिफरन्सचा यूज करून पॉईंट पी पोझिशन आहे डार्क बँड किंवा ब्राईट बँड किंवा डार्क फ्रिंज, ब्राईट फ्रिंज हे आपल्याला ऑब्टेन करायचं. जर पी या पॉईंटवर या दोन सोर्समधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा हा फेज डिफरन्स हा असेल तर पी पॉईंट एन नंबरचा काय होतो? ब्राईट फ्रिंज. आणि जर या दोन सोर्समधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा पी पॉईंटवर असणारा फेज डिफरन्स जर हा असेल तर पी पॉईंट काय होतो? पोझिशन ऑफ एनथ डार्क फ्रिंज. ओके, याला आपल्याला इथे फर्दर लिहिता येईल एकदा बघा. कंडिशन्स. कंडिशन फॉर ब्राईट फ्रिंज. ओके, if P is position of nth bright fringe, जर P हा पॉइंट n नंबरच्या ब्राईट फ्रिंजची पोझिशन असेल तर देन फेज डिफरन्स ॲट P या पॉइंटवर असणारा फेज डिफरन्स शुड ऑलवेज बी इक्वल टू 2 पाय एन. फेज डिफरन्स जर 2 पाय नसेल तर पी पॉईंट काय असतो? एन नंबरचा ब्राईट फ्रिंज असतो. मग व्हॅल्यूज प्लेस केली. फेज डिफरन्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे हा 2 पाय एक्स स्मॉल डी अपॉन लॅम्बडा कॅपिटल डी इज इक्वल टू एन नंबरचा आहे त्यामुळे एक्स एन घेऊ आपण 2 पाय एन, राईट. 2 पाय गेट्स कॅन्सल, देअरफॉर एक्स एन इज इक्वल टू डायरेक्टली आपण लिहिता येणार एन लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. हे काय आहे? एन नंबरच्या
ब्राईट फ्रिंजचं सेंट्रल ब्राईट फ्रिंजपासून असणारं डिस्टन्स आपण अगोदर काढलेलं आहे. त्यात फक्त पाथ डिफरन्स वापरून इथे फेज डिफरन्स वापरून काढला आपण. हे कळलं का आता? हे तसेच फर्दर आपल्याला बघता येणार कंडिशन फॉर डार्क फ्रिंज. ओके, कंडिशन फॉर डार्क फ्रिंज. ओके, if P is position of nth dark fringe, n नंबरचा डार्क फ्रिंज जर असेल, then this phase difference at P या पॉइंटवरचा हा फेज डिफरन्स should always be equal to what? 2n minus 1 pi. पहिला डार्क फ्रिंज असेल तर पाय, दुसरा असेल तर 3 पाय, तिसरा असेल तर 5 पाय. कळलं का? ओके, देन देअरफॉर फेज डिफरन्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे. 2 पाय एक्स एन नंबरचा डार्क आहे त्यामुळे एक्स एन डॅश घेऊ आपण. स्मॉल डी अपॉन लॅम्बडा कॅपिटल डी इक्वल्स टू 2n minus 1 पाय. बट पाय गेट्स कॅन्सल्ड. देअरफॉर वी हॅव एक्स एन डॅश म्हणजे nth डार्क फ्रिंजचं सेंट्रल ब्राईट फ्रिंजपासून डिस्टन्स. हे nth ब्राईट फ्रिंजचं सेंट्रल ब्राईट फ्रिंजपासून डिस्टन्स एक्स एन डॅश इक्वल्स टू काय ते 2n minus 1 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन 2 स्मॉल डी. दिस इज द डिस्टन्स ऑफ nth ब्राईट फ्रिंज. मग आता सक्सेसिव्ह डार्क फ्रिंजेस आणि ब्राईट फ्रिंजेस आपल्याला बघता येतील. पहिला एनची व्हॅल्यू 1. फर्स्ट ब्राईट फ्रिंज सेंट्रल ब्राईट फ्रिंजपासून किती डिस्टन्सवर तयार होणार? x1 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. दुसरा x2 2 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. तिसरा x3 3 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी अँड सो ऑन. हे झालं ब्राईट फ्रिंजेसचं. डार्क फ्रिंजेससाठी इथे x1 डॅश डॅश का लिहिला आपण? डार्क आहे म्हणून. x1 डॅश एनची व्हॅल्यू 1 2 minus 1 दॅट इज 1. देअरफॉर लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन 2 स्मॉल डी. दुसरा x2 डॅश 2 into 2 4 minus 1 3 3/2 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. तिसरा 3 into 6 minus 1 5 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी 2 स्मॉल डी. आहे लक्षात? दीज आर द डिस्टन्सेस ऑफ इच ब्राईट फ्रिंज अँड दीज आर द डिस्टन्सेस ऑफ इच डार्क फ्रिंज. ओके, जे आपण ऑप्टेन केलं युझिंग व्हॉट? कंडिशन ऑफ फेज डिफरन्स. अगोदरच्या डेरिवेशनमध्ये आपण पाथ डिफरन्स वापरला, सेमच आहे. आहे लक्षात? त्यामुळे आपल्याला सांगताना की सेंट्रल ब्राईट फ्रिंजपासून हाफ लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी दॅट इज अर्धा लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी 1/2 आहे. अर्धा लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डीवर हा डार्क फ्रिंज. 1 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डीवर हा ब्राईट फ्रिंज. 1.5 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डीवर हा डार्क फ्रिंज. 2 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डीवर हा ब्राईट फ्रिंज. 2.5 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डीवर थर्ड डार्क फ्रिंज आणि 3 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डीवर थर्ड ब्राईट फ्रिंज. असे ऑल्टरनेट डार्क आणि ब्राईट फ्रिंज तयार होत आहेत ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ लाईट फ्रॉम 2 डिफरंट सोर्सेस. ओके, सेम आहे, फक्त इथे आपण कंडिशन यूज केली फेज डिफरन्सची. हे इम्पॉर्टंट आहे, रिलेशन बिटवीन फेज डिफरन्स अँड पाथ डिफरन्स. ओके, ऑलवेज लक्षात ठेवा द पाथ डिफरन्स ऑफ लॅम्बडा ऑलवेज करस्पॉन्ड्स टू फेज डिफरन्स ऑफ 2 पाय. जर 2 पॉईंटमधलं डिस्टन्स लॅम्बडा असेल तर त्या 2 पॉईंटमधला फेज किती असतो? 2 पाय असतो. कळ? ओके, दिस इज द सेम. नाउ एक छोटासा पॉइंट आहे दॅट इज इंटेन्सिटी व्हेरिएशनचा. इंटेन्सिटी व्हेरिएशन ऑन in interference pattern. Interference pattern. ओके, या टॉपिकमध्ये आपल्याला बघायचं की इंटरफेरन्स पॅटर्न जो तयार होत आहे की ज्यामध्ये ऑल्टरनेटली डार्क आणि ब्राईट फ्रिंजेस आपल्याला फॉर्म होताना दिसत आहेत
त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पॉईंट्सवर इंटेन्सिटीचं व्हेरिएशन कसं आहे ते इथे डिस्कस करायचं. ओके, तर आपल्याला माहीत आहे इंटरफरन्स पॅटर्न आपल्याला केव्हा मिळतो, जेव्हा दोन वेगवेगळ्या सोर्सेसमधून बाहेर पडणारा लाईट मीडियममध्ये असणाऱ्या कुठल्याही एका पॉईंटवर इंटरफिअर होतो. ओके, की ज्यामुळे त्याचा इंटरफरन्स पॅटर्न तो तिच्या समोर ठेवलेल्या स्क्रीनवर तयार करतो आणि तिथे आपल्याला ऑल्टरनेटली डार्क आणि ब्राईट फ्रिंजचा एक पॅटर्न फॉर्म होतो, दिसतो ज्याला आपण इंटरफरन्स पॅटर्न म्हणतो, की ज्यामध्ये आपल्याला बघायचं इंटेन्सिटी व्हेरिएशन कसं आहे. ओके, त्यासाठी आपण सपोज कन्सिडर करत आहे दोन सोर्सेस ऑफ लाईट आहेत, दोघांमधून एमिट होणाऱ्या लाईटची वेवलेंथ सेम आहे लॅम्बडा, दोघांच्या फ्रिक्वेन्सी सारख्याच आहेत, याचा अर्थ दोन्ही कोहिरंट सोर्सेस आहेत. राईट, इकडे लक्ष द्या थोडंसं. सपोज पहिल्या सोर्समधून बाहेर पडणारा जो लाईट आहे त्या लाईटची ॲम्प्लिट्यूड आपल्याला माहिती आहे, लाईट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे, त्यामुळे जेव्हा कुठल्याही मीडियममधून लाईट प्रोपॅगेट होतो तेव्हा लाईटच्या प्रोपॅगेशनमुळे जे व्हायब्रेशन क्रिएट होतात ते व्हायब्रेशन कशाचे असतात, इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डचे. त्यातले आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिक फील्डचे व्हायब्रेशन मोर डॉमिनंट आहेत, म्हणून तेच आपण फक्त कन्सिडर करतो. ओके, मग आता आपल्याला माहित आहे की ड्यू टू प्रोपॅगेशन ऑफ लाईट थ्रू अ मीडियम इलेक्ट्रिक फील्ड कॉन्स्टंटली व्हायब्रेट्स. द मॅग्नेट्यूड ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट एनी पॉईंट कॉन्स्टंटली चेंजेस बिटवीन इट्स मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यूज. ओके, व्हायब्रेट होत राहते आणि कुठल्याही प्रकारचं व्हायब्रेशन असेल, ऑसिलेशन असेल तर त्याचं एक स्टँडर्ड इक्वेशन आहे. ओके, जे स्टँडर्ड इक्वेशन आपल्याला माहीत आहे, लेट आपण कन्सिडर करू सपोज की एक सपोज S1 हा सोर्स आहे, याच्यामधून बाहेर पडणारा हा जो लाईट आहे, या लाईटमुळे या पॉईंटवर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अशी वाढणार, इलेक्ट्रिक फील्ड अशी वाढणार, पुन्हा काय होत आहे, कमी होणार, पुन्हा अपोजिट डायरेक्शनला वाढणार, पुन्हा काय होत आहे, कमी होत आहे, ड्यू टू सुपरपोजिशन, ड्यू टू इन्सिडन्स ऑफ दिस लाईट ऑन ॲट दिस पॉईंट. ओके, याचा अर्थ या पॉईंटवर इलेक्ट्रिक फील्ड काय होत आहे, अशी कमी जास्त होत आहे, मॅक्सिमम आणि मिनिमममध्ये कमी जास्त होत आहे. कळलं? ओके, आता हे जे व्हायब्रेशन आहे, सपोज स्मॉल टी या इन्स्टंटला जेव्हा ही वेव्ह या पॉईंटवर इन्सिडेंट होत आहे, या पॉईंटवर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपण कन्सिडर करू सपोज E आहे किंवा E1 आहे. S1 या सोर्समधून बाहेर पडणाऱ्या या लाईटमुळे या पॉईंटवर जी इलेक्ट्रिक फील्ड कमी जास्त होत आहे, व्हॅरी होत आहे, व्हायब्रेट होत आहे, ऑसिलेट होत आहे, स्मॉल टी या इन्स्टंटला त्याची व्हॅल्यू किती आहे, E1 आहे. ओके, E0 S1 या सोर्समधून बाहेर पडणाऱ्या या लाईटचे ॲम्प्लिट्यूड आहे. याचा अर्थ या पॉईंटवर जास्तीत जास्त इलेक्ट्रिक इंटेन्सिटी वाढून होत आहे किती, E0 होत आहे, प्लस इकडे होत आहे मायनस E0, अशी E0 मॅक्सिमम आणि मिनिमममध्ये होत आहे. ही जी मॅक्सिमम व्हॅल्यू याला काय म्हणतो आपण, ॲम्प्लिट्यूड. देअरफॉर E1 इक्वल्स टू आपल्याला काय लिहिताना E0 हा ॲम्प्लिट्यूड आहे साइन ऑफ ओमेगा टी. ओमेगा याची अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे आणि स्मॉल टी या इन्स्टंटला आपण बघितलं आता की जेव्हा ही वेव्ह याच्यावर पडते तेव्हा या पॉईंटवर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती आहे, E1 आहे. त्याच इन्स्टंट स्मॉल टीला जेव्हा दुसऱ्या सोर्स S2 मधून पण एक वेव्ह अशी एमिट होत आहे, जिचा ॲम्प्लिट्यूड पण सेम आहे, सेमच आहे, हिचं पण ॲम्प्लिट्यूड सेम E0 आहे. आहे लक्षात? पण स्मॉल टी या इन्स्टंटला या वेव्हमुळे या पॉईंटवरची इंटेन्सिटी सपोज होत आहे E2 विच इज इक्वल टू E0, कारण सेमच ॲम्प्लिट्यूड आहे दोघांचंही. राईट, पण या दोघांमध्ये असणारा जो फेज डिफरन्स आहे तो आपण सपोज कन्सिडर करू फाय आहे. फेज डिफरन्स किती आहे, फाय. देअरफॉर आपल्याला माहीत आहे की या वेव्हमुळे या पॉईंटवरचा फेज वरच्या वेव्हपेक्षा एकतर फायने समोर असेल किंवा मागे आहे. डिफरन्स आपण घेतला, आपण सपोज तो कन्सिडर करू मागे आहे. देअरफॉर वी कॅन राईट दिस इक्वेशन ॲज ओमेगा टी मायनस फाय. ॲक्च्युली हे जे स्टँडर्ड इक्वेशन आहे, या स्टँडर्ड इक्वेशनमध्ये हा जो अँगल असतो, हा जो अँगल आहे याला आपण फेज म्हणतो. वरच्या वेव्हचा फेज किती, ओमेगा टी, खालच्या वेव्हचा फेज किती, ओमेगा टी मायनस फाय. याचा अर्थ दोघांमध्ये डिफरन्स किती आहे, दोघांमध्ये डिफरन्स किती आहे, फायचा. ओके, ठीक आहे. आता लक्ष द्या, इकडे काय सांगितलं आपण बघितलं आहे की S1 आणि S2 हे दोन सोर्सेस आहेत, यांच्यामध्ये डिस्टन्स स्मॉल डी आहे, स्क्रीन आणि सोर्सेसमध्ये डिस्टन्स कॅपिटल डी आहे. हा सेंट्रल ब्राईट फ्रिंज आहे O,
आणि हा जनरलाइज पॉईंट आपण घेतला पी. ओके, या पी पॉईंटवर S1 आणि S2 या दोन्ही सोर्सेसमधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा फेज डिफरन्स किती घेतला आपण? फाय. या पॉईंटवर फेज डिफरन्स किती आहे? फाय आहे. त्यामुळे या पॉईंटवर आपल्याला बघायची लाईटची इंटेन्सिटी काय आहे. S1 पासून ट्रॅव्हल होणारी ही वेव्ह, S2 पासून ट्रॅव्हल होणारी ही वेव्ह, दोन्ही या पॉईंटवर जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या पी पॉईंटच्या आपल्याला बघायचं ॲम्प्लिट्यूड काय आहे. स्मॉल टी या इन्स्टंटला इथे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती होत आहे? E1. त्याच इन्स्टंट स्मॉल टीला इथे इंटेन्सिटी किती होत आहे? E2. आलं लक्षात? नाव आता आपल्याला बघायचं काय की दोन्ही स्मॉल टी इन्स्टंटला याच्यावर एकाच वेळी अराईव्ह होत आहे, त्यामुळे या पॉईंटवर इंटेन्सिटी E राहणार. आणि अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन दिस E इज इक्वल टू E1 प्लस E2 आपल्याला माहीत आहे. दोघांच्या व्हॅल्यू जर आपण या फॉर्म्युल्यामध्ये प्लेस केल्या, दॅट इज E इक्वल्स टू E नॉट साइन ऑफ ओमेगा टी प्लस E नॉट साइन ऑफ ओमेगा टी मायनस फाय. तर या इक्वेशन आपल्याला मिळते या फॉर्मॅटमध्ये 2E नॉट कॉस ऑफ फाय अपॉन 2 साइन ऑफ ओमेगा टी मायनस फाय अपॉन 2. म्हणजे दिस इज ऑल्सो द इक्वेशन ऑफ ऑसिलेशनच, इलेक्ट्रिक फील्ड ऑसिलेशनचं इक्वेशन आहे. फक्त ही जी टर्म दिसते आपल्याला हे याचं काय आहे? ॲम्प्लिट्यूड. दोन्ही वेव्हचं हे काय आहे? ॲम्प्लिट्यूड आहे. दोन्ही वेव्ह एकाच वेळी जेव्हा त्या पॉईंटवर पडतात तेव्हा त्या पॉईंटचं ॲम्प्लिट्यूड E नॉट होते का नाही? ते किती होत आहे? 2E नॉट कॉस ऑफ फाय अपॉन 2. दिस इज द ॲम्प्लिट्यूड ऑफ पॉईंट पी. पी या पॉईंटचे काय आहे? ॲम्प्लिट्यूड आहे. कळतंय का? इथे लिहिता येईल आपल्याला रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड E इज इक्वल टू किंवा रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड ER. ओके, या पॉईंटचं रिझल्ट ॲम्प्लिट्यूड ER इज इक्वल टू 2E नॉट कॉस ऑफ फाय अपॉन 2 आहे. ओके, आता इफ P इज ब्राइट फ्रिंज. ओके, जर P हा ब्राइट फ्रिंज असेल तर त्याचा अम्प्लिट्यूड किती राहणार आपल्याला बघायचं इथे. E रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड IR, बट कुणाचं आपण ब्राईट घेऊ इथे. सो ब्राईटली वरती. ठीक आहे. जर P हा पॉईंट ब्राईट फ्रिंज असेल तर आपण कंडिशन काढली आत्ताच फेज डिफरन्सची. दोन सोर्समधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा दिलेल्या पॉईंटवर असणारा फेज डिफरन्स हा जर 2πn असेल तर तो काय राहतो? ओके, ब्राईट राहतो पॉईंट. मग हा फेज डिफरन्स किती घेतला आपण इथे? 2πn. इथे व्हॅल्यू ठेवली आपण 2πn. फायची व्हॅल्यू फेज डिफरन्स 2πn. 2 काय होणार? कॅन्सल. n पाय. n आपल्याला माहिती आहे नॅचरल इंटिजर आहे. ओके, देअरफॉर आपल्याला माहिती आहे कॉस ऑफ पाय, तसेच पाय, 2π, 3π, 4π, 6π या सगळ्या व्हॅल्यूज किती आहेत? 1 -1 1 -1. जसं इथे then phase difference phi is equal to 2πn, that is 0 2π 4π 6π and so on. आता ही जर व्हॅल्यू आपण इथे ठेवली तर हे 5/2 इक्वल्स टू काय येते? 5/2 इक्वल्स टू 5 ची व्हॅल्यू 0 ह्या ठेवायच्या, 5/2 ची काढायची 0 पाय 2π 3π अँड सो ऑन. बरोबर आहे. आणि कॉस ऑफ 5/2 चे व्हॅल्यूज काय आहेत? कॉस 0 ची व्हॅल्यू 5/2 ची व्हॅल्यू 0 घेतली तर कॉस 0 ची व्हॅल्यू किती? 1. पायची व्हॅल्यू -1 1 -1 1 -1. दॅट मीन्स जर P पॉईंट ब्राईट फ्रिंज असेल बघा, देन ER resultant amplitude of bright fringe will be ±2E0. कारण हे काय होत आहे? याची व्हॅल्यू +-1 होत आहे. दिस इज द एम्प्लिट्यूड ऑफ ब्राईट फ्रिंज. इंटरफेरन्स पॅटर्नच्या ब्राईट फ्रिंजचं हे काय आहे? एम्प्लिट्यूड आहे. आणि याच्या स्क्वेअरला त्याची इंटेन्सिटी काय असते? डायरेक्ट प्रपोर्शनल. दॅट इज इंटेन्सिटी काय राहणार मग? ब्राईट फ्रिंजची इंटेन्सिटी is directly proportional to ER square, which is
डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्हॉट येणार मग 4E0 स्क्वेअर. ओके, तसंच याला आपण थोडंसं नंतर डिस्कस करू. ठीक आहे, एवढाच आहे. नाव सेकंड, इफ P इज डार्क फ्रिंज. जर P हा डार्क फ्रिंज असेल, बघा, जर P हा डार्क फ्रिंज असेल तर आपल्याला माहित आहे दोन डिफरंट सोर्सेसमधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा दिलेल्या पॉईंटवर असणारा फेज डिफरन्स किती असायला पाहिजे? 2n-1 पाय. म्हणजे किती? पाय, 3 पाय, 5 पाय, 7 पाय अँड सो ऑन. हां, दिस फेज डिफरन्स अँड दिस शुड बी द व्हॅल्यू ऑफ फाय. जर फायच्या या व्हॅल्यूज घेतल्या तर 5/2च्या व्हॅल्यू काय येतील? π/2, 3π/2, 5π/2, 7π/2 अँड सो ऑन, राईट. आणि कॉस ऑफ धिस 5/2 इक्वल्स टू देन 5/2ची व्हॅल्यू π/2 घेतली आपण. कॉस ऑफ π/2ची व्हॅल्यू किती? 0 0 0 0 0. देअरफॉर ER हाच ER इथे लिहू आपण. ER फॉर डार्क फ्रिंज इज इक्वल टू काय ना? ओके, आता याच्यावर थोडंसं पुन्हा एकदा केअरफुली लक्ष द्या. काय सांगितलं आपण? E0 ॲम्प्लिट्यूड असणाऱ्या दोन सोर्सेसमधून बाहेर पडणारा लाईट मीडियममध्ये इंटरफिअर झाल्यावर स्क्रीनवर जो इंटरफिअरन्स पॅटर्न तयार होतो त्यातल्या ब्राईट फ्रिंजचं ॲम्प्लिट्यूड राहते किती? 2E0. आणि डार्क फ्रिंजवर ॲम्प्लिट्यूड राहते किती? 0. आलं लक्षात? ब्राईट फ्रिंजचं ॲम्प्लिट्यूड किती? 2E0 आणि डार्क फ्रिंजचं किती? 0. ओके, इंटेन्सिटीचं बघता येईल. आता तुम्हाला माहित आहे इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ ॲम्प्लिट्यूड. म्हणून सपोज इन्सिडेंट होणारा जो लाईट आहे दोन्ही सोर्सेसमधून, ज्याचा ॲम्प्लिट्यूड आपण E0 घेतलं, त्याची इंटेन्सिटी घेऊ आपण. सपोज I0 आहे. I0 इंटेन्सिटी असणारे दोन्ही सोर्सेस आहेत. त्यामुळे आपल्याला I0 काय लिहिता येणार इथे बघा? इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू E0 स्क्वेअर. लक्षात? मग आता ब्राईट फ्रिंजचे जे ॲम्प्लिट्यूड आहे, इंटेन्सिटी आहे, ते किती राहणार? IR घेऊ आपण ब्राईट फ्रिंजचं. रिझल्टंट इंटेन्सिटी ॲट ब्राईट फ्रिंज हे घेऊ. आणि हे काय राहणार? ब्राईट फ्रिंजच्या ॲम्प्लिट्यूडला च्या स्क्वेअरला डायरेक्ट प्रपोर्शनल. जे ER ब्राईट किती घेतलं आपण? हे म्हणजे 2चा स्क्वेअर, दॅट इज 4E0 स्क्वेअर. देअरफॉर IR bright will be equals to 4E0 square. E0 square is direct motion I0, therefore this is. म्हणजे काय होते बघा आता? I0 इंटेन्सिटी असणाऱ्या दोन सोर्समधून बाहेर पडणारा लाईट मीडियममध्ये जर इंटरफिअर होत असेल तर त्याच्या इंटरफिअरन्स पॅटर्नमध्ये असणाऱ्या ब्राईट फ्रिंजचं ॲम्प्लिट्यूड, ब्राईट फ्रिंजची इंटेन्सिटी ही 4 टाइम्स वाढते. दॅट इज 4I0 होत आहे. I0 इंटेन्सिटी असणारे दोन लाईट जर सुपर इम्पोज झाले आणि त्याचा इंटरफिअरन्स पॅटर्न त्याने तयार केला तर स्क्रीनवरच्या ब्राईट फ्रिंजचा इंटेन्सिटी हे 4 टाइम्स वाढत आहे. आणि डार्क फ्रिंजची इंटेन्सिटी काय होते? 0 होत आहे. याचा अर्थ स्क्रीनवर जो इंटरफिअरन्स पॅटर्न तयार होतो, ओके, त्या इंटरफिअरन्स पॅटर्नमधल्या ब्राईट फ्रिंजची इंटेन्सिटी किती आहे? 4I0 आहे. ब्राईट फ्रिंजची इंटेन्सिटी किती आहे? 4I0. यामध्ये I0 काय आहे? दोन्ही लाईटच्या इंटेन्सिटी, दोन्ही सोर्समधून बाहेर पण लाईटच्या इंटेन्सिटी. पण ब्राईट फ्रिंजची किती होत आहे? 4I0 होत आहे. आणि डार्क फ्रिंजची किती होत आहे? 0. कळलं का तुम्हाला? याचा अर्थ ब्राईट फ्रिंजपासून डार्क फ्रिंजपर्यंत इंटेन्सिटी 4I0 पासून किती होत आहे? 0 होत आहे. कमी 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 होत आहे. कमी 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 होत इथपर्यंत 0. पुन्हा डार्क फ्रिंजपासून ब्राईट फ्रिंजपर्यंत इंटेन्सिटी काय होत आहे? 0 पासून वाढत 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 जात आहे. 4I0 होत आहे. पुन्हा 4I0 पासून डार्क फ्रिंजपर्यंत इंटेन्सिटी काय होते? कमी 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 होत आहे. डार्क फ्रिंजवर काय होतं? 0. त्यामुळे मध्ये असणाऱ्या कुठल्याही पॉईंटचा आपल्याला काढता येते. ॲम्प्लिट्यूड काय आहे?
या फॉर्म्युल्यावरून आपल्याला त्याचा ॲम्प्लिट्यूड काढता येईल आणि इंटेन्सिटी काढता येईल. डार्क फ्रिंज आणि ब्राईट फ्रिंज या दोघांच्या मध्ये जे पॉईंट आहेत त्या पॉईंटवर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आपल्याला या फॉर्म्युला काढता येईल. फाय आपल्याला माहिती आहे त्या पॉईंटवर करणार फेज डिफरन्स. जसं आपल्याला माहिती आहे ब्राईट फ्रिंजवर फेज डिफरन्स किती आहे 0, 2 पाय, 4 पाय आणि 6 पाय. डार्क फ्रिंजसाठी किती आहे पाय, 3 पाय, 5 पाय अँड सो ऑन. आता 0 to पायच्या बिटवीन आपण π/2 घेतला सपोज फेज डिफरन्स. म्हणजे सेंट्रल ब्राईट फ्रिंज आणि इथे नंतर येणारा जो डार्क फ्रिंज आहे इथे 0 फेज डिफरन्स, इथे फेज डिफरन्स किती पाय, या दोघांच्या मध्ये π/2 आहे. याचा अर्थ इथे इंटेन्सिटी आपल्याला माहिती आहे, आपण आताच बघितली, ब्राईट फ्रिंज असल्यामुळे किती 4I0, इथे किती 0. मध्ये असणारा जो पॉईंट आहे मध्ये असणाऱ्या पॉईंटवर इंटेन्सिटी आपल्याला काढता येईल या फॉर्म्युला यूज करून. 5/2 पायची व्हॅल्यू घेऊन. जसं मध्ये असणारा पॉईंट आपण घेतला ज्यावर फेज डिफरन्स π/2 जर असेल, इथं व्हॅल्यू प्लेस केली आपण π/2, दॅट इज π/4. कॉस ऑफ π/4ची व्हॅल्यू याच्यात प्लेस करून आपल्याला त्याच्या ॲम्प्लिट्यूड आणि इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करता येईल. अशा प्रकारे आपल्याला काय सांगता येणार की इंटेन्सिटी व्हेरिएशन होत आहे ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ लाईट ऑन अ स्क्रीन. ओके, झालेल्या पूर्ण टॉपिकवर थोडंसं एक रिकॅप शॉर्ट फॉर्ममध्ये आपल्याला घेता येईल. बघा, सपोज E0 ॲम्प्लिट्यूड असणाऱ्या 2 सोर्सेसमधून बाहेर पडणारा लाईट मीडियममध्ये जर एकमेकांसोबत इंटरफिअर होत असेल तर त्याचा इंटरफेरन्स पॅटर्न जो स्क्रीनवर तयार होत आहे त्या इंटरफेरन्स पॅटर्नच्या ब्राईट फ्रिंज जे आहेत त्या ब्राईट फ्रिंजच्या ॲम्प्लिट्यूड राहते किती 2E0 आणि डार्क फ्रिंजचं किती राहते 0. आले लक्षात? हे झालं ॲम्प्लिट्यूड कन्सिडर करून. आता इंटेन्सिटी कन्सिडर करून आपल्याला माहीत आहे E0 ॲम्प्लिट्यूड जर असेल तर इंटेन्सिटी घेतली आपण सपोज I0. म्हणजे I0 इंटेन्सिटी असणाऱ्या 2 सोर्सेसमधून बाहेर पडणारा लाईट मीडियममध्ये जेव्हा एकमेकांसोबत सुपरइम्पोज होतो तेव्हा त्याचा इंटरफेरन्स पॅटर्न जो स्क्रीनवर तयार होतो त्या इंटरफेरन्स पॅटर्नच्या ब्राईट फ्रिंज ज्या आहेत त्या ब्राईट फ्रिंजचं इंटेन्सिटी किती राहते 4I0 आणि डार्क फ्रिंजची इंटेन्सिटी किती राहते 0. आहे लक्षात? कळलं सगळ्यांना हे? आणि हे आपण कॅल्क्युलेट केलं कशावरून? या फेजवरून. आहे लक्षात तुमच्या? म्हणजे बघा एकदा पुन्हा इथे बघा, हा स्क्रीन आहे, हा ब्राईट बँड आहे आणि याच्यानंतरचा हा सपोज डार्क बँड आहे. आपण बघितलं S1 आणि S2 हे 2 सोर्सेस आहेत, याचा ॲम्प्लिट्यूड आहे E0, याचं पण ॲम्प्लिट्यूड आहे E0. त्यामुळे ब्राईट फ्रिंज जे आहेत इथे ॲम्प्लिट्यूड किती होणार 2E0, इथे किती होणार 0. आता E0 ॲम्प्लिट्यूड जर असेल तर इंटेन्सिटी घेऊ आपण याची I0, याची पण इंटेन्सिटी किती I0. त्यामुळे या ब्राईट फ्रिंजची इंटेन्सिटी किती होणार 4I0 आणि डार्क फ्रिंजची किती 0. आलं लक्षात? आता इथून इथपर्यंत जाताना इंटेन्सिटी ऑफ लाईट कॉन्स्टंटली काय होते कमी 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 होत आहे. म्हणजे 4I0, 3I0, 2I0, I0/2, I0/4, I0/6, त्यानंतर 0. अशी इंटेन्सिटी काय होते कमी 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 होत आहे. लाईट डिम 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 होत आहे, इथं बिलकुल 0 इंटेन्सिटी. पुन्हा याच्यानंतर इथे ब्राईट फ्रिंज आहे, आपल्याला माहीत आहे याची इंटेन्सिटी 4I0. इंटेन्सिटी काय होणार 0 आहे. I0/8, I0/6, I0/4, I0/2, I0, 2I0, 3I0 आणि इथे किती 4I0. अशी इंटेन्सिटी काय होते वाढत. म्हणजे इथूनपर्यंत लाईटची इंटेन्सिटी तीव्रता काय होते कमी 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 0. पुन्हा इथून के वाढत आहे. मग मध्ये असणाऱ्या कुठल्याही पॉईंटचं आपल्याला काढायचं किती इंटेन्सिटी आहे तर ती आपल्याला कॅल्क्युलेट करता येते कशावरून? फेज डिफरन्सवरून. हा फॉर्म्युला आहे त्याचा. जसं या पॉईंटसाठी हा फायच्या व्हॅल्यू किती आहेत? ब्राईट फ्रिंजसाठी फायच्या व्हॅल्यू किती आहेत 0, 2 पाय, 4 पाय, 6 पाय, सो ऑन. आणि डार्क फ्रिंजसाठी पायच्या व्हॅल्यू किती आहेत पाय, 3 पाय, 5 पाय, 7 पाय. याच्या अर्थ मधल्या पॉईंटसाठी व्हॅल्यू ज्या आहेत याच्या बिटवीन राहतील ना 0 to पायच्या मधलातल्या, 2 पाय to 3 पायच्या मधातल्या. लक्षात? त्यामुळे त्याच्यावरून आपल्याला त्याची ॲम्प्लिट्यूड आणि इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करता येते. ओके, याच्यावर
न्यूमेरिकल जर जेव्हा आपण बघू तेव्हा अजून लक्षात येईल तुमच्या. कळलं सगळ्यांना आहे. दिस इज इंटेन्सिटी व्हेरिएशन इन इंटरफेरन्स ऑफ लाईट. थँक्यू. टॉपिक छोटासा दिलेला आहे बुकमध्ये, फक्त आपण एक्सप्लेन केलं इथे थोडंसं फास्टली त्याला. कळलं सगळ्यांना. ओके. आता इथे आपण काय कन्सिडर केले की दोन्ही इंटरफेअर होणारा जो लाईट आहे त्याच्या ॲम्प्लिट्यूड आणि इंटेन्सिटी काय घेतल्या, सारख्याच घेतल्या. E0 E0. सपोज त्या सारख्या जर नसतील तर, सपोज याची इंटेन्सिटी आहे E10, याची घेतली E20. मग या दोघांच्या सुपरपोजिशनमुळे स्क्रीनवर तयार होणारा जो ब्राईट बँड आहे त्याची इंटेन्सिटी काय राहणार, दोघांची ॲडिशन होईल. म्हणजे किती, E10 प्लस E20. हे राहणार कशाची, ब्राईट फ्रिंजसाठी. आणि डार्क फ्रिंजसाठी काय राहणार, दोघांचा डिफरन्स, E10 मायनस E20. 0 होईल का नाही. एकाची E10 आहे, एकाची E20 आहे, कमी जास्त आहे. त्यामुळे ब्राईट फ्रिंजवर त्याची काय राहणार, ॲडिशन, त्याचा ॲम्प्लिट्यूड काय राहणार, ॲडिशन. आणि डार्क फ्रिंजवर त्याचा ॲम्प्लिट्यूड काय राहणार, त्याचा डिफरन्स. याच्यावरून तुम्हाला त्याचा इंटेन्सिटी पण कॅल्क्युलेट करता येईल. कळलं सगळ्यांना आहे. ठीक आहे.